आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार। केवळ हंगामी अर्थसंकल्प मांडणार, 4 महिन्यांचा खर्च मान्य करून घेणार। जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प मांडणार, अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। अधिवेशनपूर्व चहापाण्यावर महाविकास आघाडीचा बहिष्कार, मराठा समाजाची सरकारनं फसवणूक केली। जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर टिकू न शकणारं आरक्षण दिलं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। अंतरवाली जवळच्या भांबेरी गावात मुक्कामानंतर आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी जाण्याचा जरांगेंचा निर्धार कायम। कोणत्याही मराठा बांधवांना मुंबईला येऊ नये, मी एकटाच जाणार, मनोज जरांगेंचा मराठा समाजाला आवाहन। तर जरांगेंनी उपचार घ्यावेत, गावकऱ्यांची विनंती। अंतरवाली सराटीमध्ये भाषणाच्या वेळी मनोज जरांगे आक्रमक, सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या, जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा। मराठा बांधवांकडून जरांगेंना समजावण्याचा प्रयत्न। फडणवीसांच्या दारात जाणारच, मला गोळ्या घातल्या तरी 72, मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा। काल मराठ्यांनी शांतपणे आंदोलन केलं तरी गुन्हे दाखल केले, जरांगेंचा आरोप। सागर बंगला सरकारी, कोणीही येऊ शकतं, जरांगे खोटं बोलले हे त्यांनाही माहीत, जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांचं स्पष्टीकरण। तर पवार ठाकरेंचीच स्क्रिप्ट जरांगे का बोलतायत, फडणवीसांचा सवाल। काहीही बोललं तरी खपतं असं कोणी समजू नये, नाव न घेता अजित पवारांचा जरांगेंना इशारा। मंत्र्यांना शिव्या देणं ही कुठली संस्कृती, अजित पवारांचा सवाल। आंदोलन करणाऱ्यांनी सरकारनं केलेल्या गोष्टींची जाणीव ठेवावी, मुख्यमंत्री शिंदेंचा जरांगेंना सल्ला। जरांगेंकडून खालच्या पातळीवर आरोप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। जरांगे सागर बंगल्यावर आले तर आम्ही शांत बसणार का, नितेश राणेंचा सवाल। तर जरांगे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका करत नाही, फडणवीसांवरच टीका का करतात, नितेश राणेंचा सवाल। मनोज जरांगे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस आहे, शरद पवार आणि राजेश टोपेंचा माणूस आहे। जरांगेंचे जुने सहकारी बाबूराव वाळेकर यांचा जरांगेंवर गंभीर आरोप। राजेश टोपे 2 वेळा अंतरवाली सराटीत आले होते, लाठीचार्ज होण्याआधी टोपे आणि जरांगेंमध्ये बैठक झाली होती, बाबूराव वाळेकर यांचा दावा। तर ढाल म्हणून जरांगेंनी महिलांचा वापर केला, वाळेकरांचा आरोप। उपोषण सुरू असताना मनोज जरांगेंचा आवाज ठणठणीत कसा, मंत्री छगन भुजबळांचा सवाल। तर जरांगे 10 लोकांना ऐकत नव्हते, उपोषणकर्त्यांमध्ये एवढी शक्ती कशी, भुजबळांचा जरांगेंना टोला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच मराठा आरक्षण मिळवून दिलं होतं, काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या सुद्धा पूर्ण होतील, मंत्री दीपक केसरकरांचं आश्वासन। सगळ्या सोयऱ्यांबाबतची प्रक्रिया होईपर्यंत जरांगेंनी शांत राहावं, मराठा समाजाच्या मोठ्या लोकांनी जरांगेंना समजवायला हवं, दीपक केसरकरांचा सल्ला। जरांगेंची प्रत्येक मागणी मान्य, मग आंदोलन कशासाठी, मंत्री उदय सामंतांचा सवाल। मनोज जरांगेंना सागर बंगल्यावर जाण्याची आवश्यकता नाही, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंनी नौटंकी बंद करावी, आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंवर निशाणा। जरांगेंच्या मागचा बोलवता धनी कोण हे त्यांनी सांगावं, लाड यांची टीका। जरांगेंनी आंदोलन काळजीपूर्वक हाताळून समन्वयातून मार्ग काढला पाहिजे, भाजप खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। सतत धमक्या देऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली जरांगेंना अटक करा, वकील गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। विरोधक म्हणतात राजकीय संस्कृती बिघडते आहे, सकाळी पत्रकार परिषद घेणाऱ्यांनाही हेच सांगा, संजय राऊतांना उद्देशून उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। देवेंद्र फडणवीस सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेते, त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जरांगे आणि सरकार यांच्यामध्ये कोणीतरी विस्तुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। या प्रकरणी सरकारने लक्ष देण्याची गरज, मिटकरींची मागणी। देवेंद्र फडणवीस हे जातीपातीच्या राजकारणापलीकडे राज्याचं हित पाहणारे दूरदर्शी नेते, त्यांच्यावर जातीय टीका करणाऱ्यांकडे महाराष्ट्र डोळसपणे पाहतोय, टीकाकारांचा चेहरा आणि हेतू हळूहळू उघड होतोय, मंगल प्रभात लोढांचं ट्विट।
मराठ्यांमध्ये फूट पाडली जाते, वस्तुस्थितीत जरांगेंच्या प्रश्नाचं समाधान करणं ही सरकारची जबाबदारी. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. फडणवीसांनी राज्यातील अनेक पक्ष संघटना संपवल्या, मनोज जरांगेंना सुद्धा संपवण्याचा कट केला जातोय. मात्र संभाजी ब्रिगेड मनोज जरांगेंच्या पाठीशी आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांचं वक्तव्य. सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली, जरांगेंच्या आंदोलनानंतर न टिकणारं आरक्षण दिलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर गंभीर आरोप. मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊ नये, आंदोलनाला वेगळं वळण लागावं यासाठी काही शक्ती काम करतायत, बच्चू कडूंचा दावा. जरांगेंना महाराष्ट्रातील एक मोठा नेता ऑपरेट करतोय, भाजप नेते आशिष देशमुख यांचा आरोप. जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांचा निषेध करतो, देशमुखांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे मराठ्यांचं आंदोलन वेगळ्या आणि राजकीय दिशेने घेऊन जात आहेत. मराठा नेते नरेंद्र पाटलांचं वक्तव्य. जरांगेंचा बोलवता धनी कोण हे जनतेच्या लक्षात येत आहे, नरेंद्र पाटलांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंनी फडणवीसांवर केलेले आरोप बिनबुडाचे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांची प्रतिक्रिया. जरांगेंनी फडणवीसांबद्दल बोलताना विचार केला पाहिजे, शेलारांचा सल्ला. कोणी आरोप केले म्हणून व्यथित न होता जरांगेंनी संयमाने घेणं गरजेचं, त्यांचा जीव अत्यंत महत्त्वाचा, मराठा आंदोलक योगेश केदार यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंचा कोणीतरी गैरसमज करून दिला, भाजपचे खासदार सुजय विखेंची प्रतिक्रिया. सोलापुरात मराठा समाज आक्रमक, नितेश राणे, अतुल भातखळकर, प्रसाद लाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. फडणवीसांविरोधात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. बीडमध्ये फडणवीसांच्या फोटोला शरद पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जोडे मारो आंदोलन. देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याचा महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप. मनोज जरांगेंनी फडणवीसांबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी पालघरमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक. तुम्ही सागर बंगल्यावर या, आम्हीही तयार आहोत, भाजप कार्यकर्त्यांचं जरांगेंना आवाहन. अंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला, तेव्हा आदेश देणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टीका. 3 ते 4 वेळा पक्ष बदलणारे पुढच्या वेळेस काँग्रेसमध्ये सुद्धा येतील, आदित्य ठाकरेंचा राहुल नार्वेकरांना टोला. प्रत्येकाचं राजकारण वेगळं, तुम्ही आमचे पक्ष फोडा, आम्ही तुमचे पक्ष फोडू, गाव आणि शहरातील छोटे पक्ष संपवा. बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनाला बच्चू कडूंचा इशारा. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा उमेदवार असला तरी तिथे आपल्याला प्रचार करायचा आहे. पदाधिकारी मेळाव्यात आदित्य ठाकरेंचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. ही लोकसभा निर्णायक ठरणार, ठाकरेंचं वक्तव्य. आमदार नितेश राणे विचारधारा नसलेले स्टार नेते, आमदार रोहित पवारांची नितेश राणेंवर टीका. तर सागर बंगला हा नेत्यांना आमदारांना वाचवण्यासाठी आणि कुटुंब फोडण्यासाठी, रोहित पवारांचं नाव न घेता फडणवीसांना टोला. ज्यांच्या नावातच जलील आहे त्यांना अजून किती जलील करायचं, हा माझ्यासमोर पडलेला प्रश्न. इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंवर केलेल्या टीकेला राणेंचं उत्तर. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 839 महिला बचत गट असलेल्या हजारो कुटुंबियांवर बेकारीची कुऱ्हाड. दत्तक वस्ती योजनेअंतर्गत येणारी कामं ठेकेदाराला देण्याचा महापालिकेचा निर्णय. या प्रकरणी राज ठाकरेंना दिलं निवेदन. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर. अहमदनगरमधील महत्त्वाच्या 3 राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण. अंधेरीतील गोखले पुलाचं काम 100% पूर्ण. आज पुलाचं लोकार्पण. संध्याकाळी 6 वाजतापासून गोखले पूल मुंबईकरांसाठी खुला होणार. महाविकास आघाडीच्या 4 बैठका झाल्या, मात्र वंचितला फक्त 2 बैठकीचं निमंत्रण. वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर यांची माहिती. जर वंचित मवियाचा घटक पक्ष आहे तर चर्चेतून बाहेर का ठेवता, पुणकरांचा सवाल. आम्ही शरद पवारांसोबत नाही, मात्र शरद पवार आमच्या हृदयात. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. सराभाऊ खोत यांनी तोंडाला आवर घालावा, मिटकरींचा सल्ला. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं नेतृत्व आणि निर्णय प्रक्रिया हे गुण भावले. त्यांच्यासोबत भविष्यातील विकासाच्या योजना प्रभावीपणे प्रत्यक्षात आणणं शक्य होईल असं वाटल्यानं मी भाजपसोबत गेलो. अजित पवारांचं स्पष्टीकरण.
नाशिक लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा दावा, पालकमंत्री दादा भुसेंची माहिती, भाजप आणि अजित पवार गटाच्या भूमिकेकडे लक्ष. रामटेक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, त्याप्रकारे मागणीचा प्रस्ताव केंद्रीय निरीक्षकांकडे केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांची माहिती, महायुतीमध्ये रामटेक करून तेच कायम. पणन कायद्यातील दुरुस्तीविरोधात राज्यभरातील बाजार समित्या आज एक दिवस बंद राहणार. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचा निर्णय. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक, राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यावर चर्चा. तर शिंदे अजित पवारांकडून जरांगे यांच्या आरोपांविरोधात तीव्र नाराजी. ग्रॅज्युएटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. पीएम ई बस सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. राज्यातील 23 महापालिकांचा यात समावेश. पहिल्या टप्प्यात 19 शहरांमध्ये ही ई बस धावणार. शेतकऱ्यांचं लाल वादळ आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करू, मोर्चेकऱ्यांचा इशारा. कांदा निर्यात बंदीविरोधात शेतकरी आक्रमक, नाशिकच्या बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी काढला कांदा रथ. पंतप्रधानांनी कांद्यावर दिलेल्या आश्वासनांची रथातून करून दिली आठवण. धाराशिवमध्ये ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. ईव्हीएम मशीन हटवण्याच्या मागणीसाठी घेतली स्वाक्षरी मोहीम. पालघरमध्ये केंद्र सरकारच्या वाढवण बंदर या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात स्थानिक आक्रमक. चिमुकल्या मुलांनी वाढवण बंदराची प्रतिकृती जाळली. हातात काळे झेंडे घेऊन सरकार आणि बंदराविरोधात घोषणाबाजी. मुंबई गोवा महामार्गावर प्रकल्पाच्या खर्चामध्ये महत्त्वपूर्ण तफावत, आरटीआयकडून उघड. त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. मुंबईच्या मुलुंड परिसरात रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराविरोधात अजित पवार गटाचं आंदोलन. भाडं नाकारणाऱ्या रिक्षाचालकांचा हार घालत केला निषेध. अकोल्यात सकल माळी समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा. प्रकाश आंबेडकर आणि वंचितच्या नेत्या अंजली आंबेडकर यांचं मेळाव्यात संबोधन. वारकरी संप्रदायातील हबप्प महाराजांना सरकारने किमान 5,000 रुपये मानधन द्यावं. अकोल्यात आयोजित सकल माळी समाजाच्या मेळाव्यात बोलताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मागणी. तिरुमला तिरुपती देवस्थान आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं कल्याणमध्ये श्रीनिवास कल्याण महोत्सव यानिमित्त आयोजित शोभायात्रेला नागरिकांची मोठी उपस्थिती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह नेते मंडळींचाही सहभाग. माघ पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावर मानाच्या शिखर काठ्यांच्या देवभेटीचा सोहळा संपन्न. यावेळी भंडाऱ्याची उधळण करत भाविकांचा जल्लोष. धुळे तालुक्यातील नेरमध्ये 7वं अखिल भारतीय एकदिवसीय अहिराणी साहित्य संमेलन संपन्न. आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य संमेलनाचं उद्घाटन. संभाजीनगरमध्ये जय बाबाजी भक्त परिवारामधील प्रमुख प्रचारांची बैठक. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. नाशिकमधून शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ठाण्याच्या महेश पाटीलनं पटकावला खासदार श्री किताब. 1 लाख रुपयांचं पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन महेश पाटीलचा गौरव. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. नागपूर वेधशाळेकडून ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. नागपुरातील रामझुल्यावर कारची दुचाकीला धडक. या घटनेत दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. या प्रकरणी कार चालक माधुरी सारडा आणि रितिका मालू यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात. अपघातात एकाचा मृत्यू. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. नाशिकमध्ये खासगी डॉक्टर कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला. या प्रकरणी संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील मानेगाव इथल्या पूर्णा नदीच्या पुलावरून दुचाकी नदीपात्रात कोसळून अपघात. दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी. पुलाला लवकरात लवकर कठडे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी. पालघरच्या वाडा तालुक्यातील नेहरोली इथं कारखान्याला भीषण आग. मायक्रोप्युअर या कंपनीला आग लागल्याची माहिती. आगीत कंपनीचं मोठं नुकसान. ठाण्याच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी टोईंग करणाऱ्या कर्मचाऱ्यावर 2 तरुणांकडून चाकूने हल्ला तर टोईंग वाहनाचंही मोठं नुकसान. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद. वाशिमच्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयात खासगी भूलतज्ञ मद्यधुंद अवस्थेत उपचार करत असल्याचं उघड. व्हिडिओ व्हायरल. महिलेच्या प्रसूतीवेळी रुग्णालयात भूलतज्ञ नसल्याचं समोर. वाशिमच्या एका बुर्जी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत अज्ञातांनी विषारी औषध टाकल्याचा प्रकार. पाण्याचा रंग आणि दुर्गंधीमुळे धक्कादायक प्रकार समोर. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. वर्ध्यात उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल. बनावट कागदपत्र लावून कोट्यावधी रुपयांची उचल केल्याप्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईच्या भांडूप परिसरात नशेखोरीविरोधात जनजागृती रॅली. 50हून अधिक मंडळ रॅलीत सहभागी. अंमली पदार्थ सेवन आणि विक्रीला आळा घालण्याचं नागरिक आणि प्रशासनाला आवाहन. पालघरच्या डहाणू समुद्र किनाऱ्यावर भारतीय तटरक्षक दलाकडून चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर. प्रात्यक्षिक पाहण्यासाठी डहाणूकरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. बोरिवलीच्या काजूपाड्यात रक्तदान शिबिर संपन्न. नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन. त्यावेळी शेकडो भाविकांची गर्दी. अहमदनगर शहरामध्ये राज्य शासनाकडून महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात कोल्हापूरच्या अमरसिंग पाटलांनी संग्रहित केलेली पुरातन नाणी, शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन. साताऱ्याच्या दहिवडी इथं उपसा जलसिंचन योजनेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ. भारतीय चित्रपटसृष्टीचा मागील 100 वर्षांचा प्रवास. 2B मेट्रो लाईन खाली उलगडणार. मुंबईच्या वांद्रे पश्चिमच्या मेट्रो लाईन खाली उभारणार बॉलिवूड थीम पार्क. यासाठी 200 कोटींचा खर्च. पंतप्रधान मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वेच्या 2000 पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार. भारतातील 553 रेल्वे स्थानकातील विकास कामं, 1500 ओव्हरब्रिज आणि भुयारी मार्गांचं लोकार्पण करणार. 28 फेब्रुवारीला नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत यवतमाळच्या भारी परिसरात महिला मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याच्या सभास्थळी दिवस रात्र 45 एकराच्या विस्तीर्ण जागेवर सभामंडप उभारण्याचं काम. नंदुरबारच्या शहादामध्ये जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप नेते दीपक पाटील यांच्या नेतृत्वातील लोकशाही पॅनलचा विजय. अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलचा उडाला धुव्वा. गुजरातच्या जामनगरमध्ये साकारलं जगातलं सर्वात मोठं प्राणी संग्रहालय. सुमारे 300 एकरच्या विस्तृत परिसरात पसरलेल्या या प्राणी संग्रहालयात देशासह जगभरातील प्राणी आणि पक्षी पर्यटकांना पाहता येणार. ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरू केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालय आज निर्णय देणार. यापूर्वी वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी दिले होते पूजा सुरू ठेवण्याचे आदेश. अंजुमन इंतजामिया मशीद समितीच्या वतीने याचिका दाखल. बिहारच्या कैमूरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातात 9 जणांचा मृत्यू. पोलिसांकडून तपास सुरू. तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये सलग दुसऱ्या दिवशी मच्छीमारांचं उपोषण. श्रीलंकेच्या नौदलाकडून होणारी अटक. बोटींवर जप्ती आणि श्रीलंकेच्या कोर्टाकडून सुनावल्या जाणाऱ्या शिक्षेबाबत मच्छीमार आक्रमक. चालक नसताना तब्बल 80 किलोमीटर धावली मालगाडी. जम्मूच्या कथुआ इथून उतारावरून आपोआप सुटली ट्रेन. सुदैवानं कोणतीही दुर्घटना नाही. पंजाबच्या उंची बस्ती इथं इमर्जन्सी ब्रेक लावत मालगाडी थांबवण्यात यश. द्वारकामध्ये पंतप्रधान मोदींनी लुटला स्कुबा डायव्हिंगचा आनंद. सुदर्शन सेतूच्या उद्घाटनानंतर मोदींकडून स्कुबा डायव्हिंगचा आनंद. अभिनेत्री उर्वशी रौतेलानं वाढदिवसाच्या दिवशी कापला 24 कॅरेट सोन्याचा केक. उर्वशीकडून केक कापतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर.
श्रीलंका संघाचा कर्णधार वनिंदू हसरंगावर आयसीसीची मोठी कारवाई. 2 सामन्यांसाठी हसरंगाचं निलंबन, शिवाय मॅच फीच्या 50% दंडही ठोठावला. अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या T20मध्ये अंपायरशी वाद घालणं भोवलं. युवा विकेटकीपर जुरेलच्या झुंजार बॅटिंगनंतर अश्विन कुलदीपची फिरकी प्रभावी. इंग्लंडचा दुसरा डाव 145 वर संपुष्टात. 192चा पाठलाग करताना भारत दिग्बाद 40. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.